ब्रह्मानायक बाळूमामांच्या नावानं चांगलं मित्रांनो, लवकरच आम्ही ब्रह्मानायक बाळूमामा प्रकाशन यांच्या वतीने ब्रह्मानायक बाळूमामा दिनदर्शिका प्रकाशित करत आहोत. म्हणजेच 2025चे कॅलेंडर प्रकाशित करत आहोत. तर ह्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला जर जाहिरात द्यायची असेल तर नक्की कॉल करा. मामांच्या नावानं पहिल्यांदाच अशी दिनदर्शिका आम्ही प्रकाशित करत आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर ह्या दिनदर्शिकेमध्ये जाहिरात द्यायची असेल तर ह्या नंबरवर कॉल करा. डिसेंबरमध्ये आम्ही त्याचं प्रकाशन करणार आहोत. ह्या महिन्यातच तुम्ही लवकरात लवकर, शक्य तितक्या लवकर जाहिरातीसाठी संपर्क करा, कारण प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. तर लवकरात लवकर संपर्क करा आणि मामांच्या या कार्यात तुमचाही वाटा उचला. जय बाळूमामांच्या नावानं. ब्रह्मांडनायक बाळूमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत, ते सगळे आता मराठीमधून आहेत. ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत, हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावयाचे आहे. 1000हूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता. खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे. मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. बाळूमामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, मी नुकताच पेन्शन द्यायला आणि कपडे द्यायला रघुनाथ जोग मामांच्याकडे गेलो होतो. आणि त्यावेळेला त्यांनी, म्हणजे मी ज्या वेळेला त्यांना पेन्शन द्यायला जातो त्याच्या वेळेला ते मामांचे अनुभव असं सांगतात. त्यांना सांगा म्हणून सांगायला लागत नाही. अगदी मी तिथे गेलो, त्यांना पेन्शन दिली, कपडे त्यांना दिली, जी पाडव्यानिमित्त आपण कपडे केले होते. मित्रांनो, पेन्शन आणि कपडे दिल्यानंतर लगेच ते बोलते झाले. म्हणजे त्यांना बोलते करावं लागत नाही, लगेच ते सुरूच करतात. आणि त्यावेळेला जे मित्रांनो त्यांनी अनुभव सांगितले तेच आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकूया. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मग मुक जनावर असली की मामा कशा पद्धतीने काय करत होता, काय मुक्या माणसांच्यावर सत्ता होती, मुक्या प्राण्यांच्यावर सत्ता होती, निर्जीव भांड्यावर सत्ता होती, सगळ्या ह्याच्यावर सत्ता होती. देवाची सत्ता होती, नदीवर सत्ता होती, वाऱ्यावर सत्ता होती, पावसावर सत्ता होती. पाऊस कठा तर मामावर पडत होता. बाजूलाच पाणी पडायचं सगळं पावसाचं. असे मामाची भयंकर सत्ता होती सगळी. मामाचं जे काय आहे ते कुणाला ते घावायचं नाही, ते हे मिळायचं नाही. अशापैकी नदीजवळ पैकी साक्षात पहिलं बघितलंय की नाही. नदीजवळ गेल्यावर पुण्याप्पा शिंगारे म्हणाले, कसला तो देव, देव आहे एवढा मोठा, कर की नदी जरा काय करतोस बघ, बकरी पलीकडे न्यायचे कशी, आणि बकरी जर पलीकडे गेली नाही तर बोल शेवटी तुझ्यावर येणार, असं म्हणाले. आणि मग देवाला ते आपलं अस्तित्व दाखवायला लागलं तिथं. असं तसं दाखवत नव्हते. नाही दाखवत नव्हते. हे सगळं सगळ्याला काय प्रत्यक्ष कान आणि डोळे 4 बोटाचं अंतर आहे. कानानं ऐकलं, डोळ्यानं बघितलं. तिकडं कुठलं तर पुराणातलं, पुस्तकातलं, ह्यातलं अशा गोष्टीने प्रत्यक्षात साक्षात घडलेल्या गोष्टी, साक्षात घडलेल्या गोष्टी कळायला काय. आता डोंगरावर आम्ही त्या कापशीला डोंगरावर बकरी हिंडायला जायची सगळी. मामा खाली दगडावर बसलेला असायचा, आम्ही बी खाली दगडावर तिकडे बसलेला असायचं, खेळत पोरं असायचे, आम्ही खेळत असायचे. मग बकरी 5 वाजता खाली आले, एक 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 खांड खाली आलं. समाधानी जे खांड होतं ते मामाकडे न बघता वरडता गेली. 2-3 खांड गेली आणि एकच खांड त्यांचं पोट भरलं नव्हतं. ते खाली आले आणि मामाकडे तोंड करून वरडा लागले, अरे सुकाळीच्या मनाला गड्याशने म्हणणार, कोण आहे तुझ्या खांडावर? तर आम्हीच आहे की म्हणणार, त्यांचं पोट भरलेले आहेत खोलीच्या, बाकीचे काय वरडले हे वरडाला आलेत की माझ्याकडे. जा म्हणाल त्या कापशीत परड्यात झाडं आहेत 4, ती घ्या जावा आणि ती झाडं तोडून मग तुझं खांड दे म्हणाला तिकडं. आणि त्या ह्याला नकापाला सांगितलं, हे पैसे घे आणि त्या अमक्याच्या परड्यात झाडं आहेत बघ, बाबळीची 4, ती बेन, आणि आता सगळे खाऊन द्या जरा, आणि सकाळ सुधी तुझंच खांड आणून त्या चाऱ्याला घाल म्हणाला. त्यांचं पोट भरलं नाही म्हणाला, वरडाला आल्यात खोलीच्या माझ्याकडे बघून. अरे बापरे, बघ किती पावर मामाची बघा. बळीकला केला, ती 3 खांड गेली, ती काय वरडली नाहीत, गुमानी गेली कशी. बरोबर आहे की. मग पशुपक्षी चारा खाता मामाची होई जीवाची तृप्तता. पशुपक्षी चारा खाता मामाची होई जीवाची तृप्तता. आनंद वाटायचा जीवाला. अशापैकी त्यावेळेला गोष्टी होत्या त्या. तर ते का आम्ही स्वतः डोळ्यानं बघितलं. म्हणताना आता मी तुम्हाला सांगितल्या 2 गोष्टी काय. तर त्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या सफायचं नाही असल्या गोष्टी आहेत त्या. काय दुसऱ्याला विचारायचं, मामाला माझं जरा विचारायचं आहे, तू जरा बोल की जरा मामाचं तुझं बोलणं आहे. मामा तिथं असला लगेच म्हणा, त्याला काय विचारायचं रे रांटेच्या म्हणाला.
असं मामा घरातनं निघाल्यापासून पावलं मोजत होतं. कसा कसा आलाय, कसा कसा जाणार. त्या एकटा बाईच्या हातातलं वज्ज घ्यायच्या आधी आलता की, हा एका बाईच्या हातातलं वज्ज घ्यायच्या आधी आलता. हा मग आल्यावर त्याला परत धाडलं नाही का वज्ज घ्यायला ते? हा गेला घ्या. म्हणजे तिथनं सगळं घरातनं निघाल्यापासून पावलं मोजायचे मामा. होय होय. हा. तर ते सगळे तुम्ही आता आम्ही इथं आलो, कसं आलाय, का आलायस, काय केलाय, हा. कोणाकोणाला टोपी घातलायस, कोणाकोणाचं दंड केलायस ना आलायस इकडे माझ्याकडे आता. हम्म. कळालं काय? असं मामा म्हणायचा. आला की त्याला म्हणायचा बाबा खा घासभर. पहिला मामा काय म्हणायचा, पहिला कन्या खा. हम्म. आणि जाताना आणि सुधी मामा म्हणायचा चाललास होय, 2 दिवस राहायला चालला, तुला गाडी मोटरला पैसे आहेत का रे? हे असा संत कोण होऊन गेलाय सांगा की. गेल्याबरोबर पोटाला घालणार, जाताना गाडी मोटरचा खर्च देणार, असा महामुनी संत कोण होऊन गेलाय सांगा. नाही. जयराम पाटलांना बघितला सगळा तुम्ही? हा जयराम पाटलांना बघितला सगळा? हा जयराम पाटलांना बघितला काय? जयराम पाटील जयराम हा जयराम. त्यावेळेला ते आम्ही जयराम पाटील होता का नाही, त्यावेळेला ते मामाचं पारायण चालू झालं का नाही, तुम्हाला सांगतो. पारायणला सुरुवातीला आम्ही पारायणला होतो. किती 1900 मला वाटते 66 ला दे ठेवला, 68 ला किंवा 68 एवढ्या मध्ये ते इना उभा राहिला. मग त्यावेळेला जयराम पाटील होता. जयराम पाटील, तुम्हाला सांगतो कुशा पाटील, बापू नरतवडे, हे अशी बरेचसे तुमचा ह्याचा सेंद्रीचा तो लक्ष्मण मोरे, काय कुशा पाटील हे आणि हिराब सावकर, ही अशी बरीच मंडळी होती हो त्यावेळेला. मग त्यावेळेला तुम्हाला सांगतो ह्या 3 खोल्या बांधल्या होत्या. कोणत्या पुढच्या त्या मामाची मूर्ती ठेवलेली खोली, अलीकडली खोली, पलीकडली खोली, या 3 खोल्या होत्या. त्यावेळेला कापडाचा तंबू उभा केलता. आता हे झालं की नाही ते मंडप, त्यावेळेला ते कापडाचा तंबू उभा केलता. कशाचा? कापडाचा तंबू उभा केलता. आणि त्यावेळेला वाचक किती होतं? 25 होतं वाचक. 25 वाचक? हा 25च वाचक. आणि ते कुठे जायची? हिरीला आंघोळी करून यायची. कुठं? त्या हिरी वड्याच्या पलीकडे हिर आहे, त्या हिरीत आंघोळी करून यायचं. बरोबर. आणि कुशा पाटील ते भात तयार करायचा, आमटी तयार करायचा. ते त्या खोलीत बसून आडाला बसून पाणी पाऊस यायचा म्हणून आडाला बसून खायची प्रसाद जरा जरा, सकाळी आणि संध्याकाळी. आणि चहा ते करायचं, चहा द्यायचं. त्या वेळेला आम्ही होतो पारायला. त्यावेळेला गुंडीकुटीचा जयराम पाटील कळायला का. आणि तो ह्यो काजवेकर कीर्तनकार, काजवेकर तो ह्याचा कागलपशी गाव आहे बघा, त्याचं निडुरी का आहे हे निडुरी नाव. कागल जवळ त्या रोडला, हायवे रोडला आहे की ते. हे आता हे झालंय की नाही ते कसलं ते गाड्या हे अडवायचं काय केलं, कोगनोळी. हा कोगनोळीचा तो काजवे पाहिजे. हा ते कीर्तनकार असायचे. हा त्या वेळेचा मी ते सगळं बघितलेलं आहे. ते पूर्णानंद काजव्यांचे वडील. काजव्यांचे वडील. हा बरोबर. सुरुवातीला ते बघा. आणि काय जर सामान आणायचं द्यायचं झालं तर तो तुम्हाला सांगतो आदमापुरातला ते हे एक होता बघा सारखं त्यात, कोण तो गाडीवान म्हातारा एक होता. तो काय असे आदमापुरातले बी काय ठराविक लोक असायचे. आदमापूरचा गाडीवान म्हातारा हे सरकार काय? सरकार बी होताच, पण ते बाकीचं काय आणायचं सामान द्यायचं करायचं झालं तर तो म्हातारा होता. मरगुबाईच्या देवळाच्या पुढच्या अंगात त्यांचं खोपाटा असायचं. 4 जण भाऊ त्याने. वसंत पाटील म्हणून एक होता, त्याचा भाऊ धाकटा वसंत पाटील असं होता तो. कळालं काय? त्याचं काय नाव होतं व त्याचं ते काय माझ्या आता ध्यानात आहे ना. त्याच्या धाकट्या भावाचं नाव वसंत पाटील. धाकट्या भावाचं नाव वसंत पाटील. वसंत पाटील. 4 जण भाऊ त्याने. आणि आता प्रवचनला कीर्तनला तो उभा राहतो त्याचा भावाचा पोरगा. ते काय नाव आहे त्याचं आज काय तर त्याचं नाव पाटीलच काय पाटील, रामचंद्र पाटील आहेत, बाळू पाटील, हरी पाटील म्हणायचं. हरी पाटील असायचा. काय लागेल तर सामान काठी कुठी आणून द्यायचा करायचा. हरी पाटील सगळं सामान सारा जमा करायला लावायचा. मग त्या हरी पाटलाला आम्ही सांगायचं हे नाही ते नाही, अमका आणा तमका आणा. ते तेवढं झटपट करत होता. त्या हरी पाटलाला बी पोरग नव्हतं आणि मामाला बी पोरग नव्हतं. मामाला बी बोलबाल नव्हतं.
मग ते मामा म्हणायचा, अरे यार तू बी मोकळा आणि मी बी मोकळा. अरे तू बी मोकळा आणि मी बी मोकळा, आम्हाला कवा काय देव द्यायचा. हरी पाटील म्हणाला, काय मामा आता काय, तू बी सारखा आणि मी बी सारखा, एक सावळू दोघं लोडू. तू बी बाबा आणि मी बी बाबाच. काय आणि त्यानंतर हरी पाटील काय असं म्हणायचे मामा. हरी पाटील म्हणायचा, अगं मामा ज्याला द्यायला आलाय ते किती सुख खायला आल्यात, ज्याला द्यायला आलाय ते किती सुख खायला आल्यात, आणि उलट तुझ्याकडे बोंबले त्याच्यात म्हणाला. हे माझं बघना ते बघना हे करणं असं करायला म्हणाला, असं व्हायला आले, काय करायचं मामा म्हणाल. मग मी देणार बी मीच आणि वाटोळ करणार बी मीच होईल रांडेच्यावर म्हणायचं. बरोबर आहे की. मग आम्हाला नाही तेच मामा बरं आहे दोघांनी, आपलं हाय तर खाऊ खाऊ जाऊ म्हणाला. बरोबर आहे की, बरोबर आहे की. असा हरी पाटील म्हणायचा. हरी पाटील बी गमती करू होता चांगला. गोंडीकोतीचा जयराम पाटील हे सगळे होते व काय, त्यावेळेला लय लोक वाचायचे, त्यात मी मजा असायचा लोटपडायचा. अजून त्या फोटोत माझं त्यांनी जे का फोटो पूर्वीचा काढल्यात त्यात अजून माझा फोटो आहे. मला माहिती नाही फोटो आहे त्यात, मला मागणं सांगितलं लोकांनी सांगितलं. ते केव्हा सांगितलं माहिती आहे काय, ज्या वेळेला मामाचं पुण्यतिथी साजरी केली 75 हे जे 25व्या वर्षाची साजरी केली, त्या वेळेला ते माझं फोटो त्यात येत होतं. ते जुनं फोटो दाखवत होतं. मग मला माहिती नव्हतं ते फोटो बघायला करायला सगळं. मग ते बघितल्यावर मग आमच्या एका पाहुण्याने सांगितला, हे माणगावचं आहे बघा, हे माणगावचं आहे बघा. ह्याच्या माणगावचं प्रत्येक ह्याच्यात दिसतोय म्हणाल. होय म्हणाल, ते इथं आहे की आमच्या देवळात आहे इथं. मला बोलवून आणले त्यांनी. मी म्हटलं कशाला मला न्यायला तुम्ही, मग मला म्हणाल तू बस म्हणाल, खुर्चीत बसलं, बघ म्हणाल तू कशा कशात आहेस, ते कशा कशात आहेस बघ म्हणाल. मग मी त्यावेळेला मी बघितले ते फोटो. पहिला तंबू उभा केला, तंबू उभा करायला त्यात मी हाय बघितलं, त्यात हाय ह्यात हाय काय सगळं नाव सगळं बघितलं सगळं. मग त्यावेळेच जे काय कथानक झाले चांगलं ते सुरुवातीचं आहे सगळं. खरं आहे. बाळू मामा